जय हिंद मित्रांनो, माझ्या झोपलेल्या बहुजन बांधवांसाठी एक आनंदाची बातमी। मित्रांनो, काल परळी शहरामध्ये मान्य नगराध्यक्ष साहेबांनी एक असा निर्णय घेतला जो फक्त धर्माच्या मुद्द्यावर की प्रभू वैद्यनाथाचं मंदिर असल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी मांस विक्री बंद करण्यात यावी। मित्रांनो, आपण नगराध्यक्ष कुठलेही असोत, त्यांना आपण का निवडून देतो? त्यांना धर्माच्या मुद्द्यावर राजकारण करण्यासाठी निवडून दिलेलं नसतं। आपण त्यांना परळीच्या शहराच्या विकासाच्या मार्गावर ते काय मुद्दे मांडतील, त्याच्यावर काय समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील यासाठी निवडून दिलेलं असतं। आज परळी शहरामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून ड्रेनेज सिस्टीम अजून व्यवस्थित चालू झालेली नाही। आज परळी शहरामध्ये धूळमुक्त परळी आहे, रहदारीमुक्त रस्ते नाहीत। आज परळी शहरामध्ये पार्किंग नाही, सुलभ शौचालये नाहीत। आज परळी शहरामध्ये कुठेही P1 P2ची व्यवस्था नाही, दुचाकीस्वारांसाठी कुठेही पट्टे मारलेले नाहीत। आणि शहरामध्ये पोलीस प्रशासन तर अशा प्रकारे कार्यरत आहे की रॉंग साईडनं जाणे, रॉंग साईडने येणे, राणी लक्ष्मी पेठ्यावर असो किंवा शिवाजी चौक असो, इथे कुठेही ट्रॅफिक पोलीस दिसत नाही। शहराच्या बाजूला पूर्ण पडलेला वीटभट्ट्यांचा विळखा आहे, त्या वीटभट्ट्यांच्या विळख्यावर कोणी बोलत नाही। आणि या शहराचे मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी हे फक्त आपलं मौजमजा करण्यामध्ये व्यस्त आहेत आणि धर्माचं राजकारण करण्यामध्ये व्यस्त आहेत। अरे, धर्माचं राजकारण करण्यापेक्षा ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आपण लक्ष द्या आणि धर्माचं राजकारण करून कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तुम्ही विनाकारण त्याच्यावर जबरदस्ती करू नका। त्याचं स्वातंत्र्य, खाण्यापिण्याचं त्याचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेऊ नका। या संविधानाने आपल्याला बाबासाहेबांनी जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती विचार, आपल्याला स्वतःचं वैयक्तिक बोलण्याचे अधिकार जे दिलेले आहेत, त्याचं तुम्ही जर का हनन करत असताल तर हे लोकशाहीला नक्कीच काळिमा फासणारी गोष्ट आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, काल जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये एक सामान्य नागरिक म्हणून मी गेलो असता मला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला नगराध्यक्ष यांनी की यांना बैठकीला कोणी बोलवलं। पण काही बांधवांनी सपोर्ट करून मला म्हणले की बाबा हे आमच्याकडून बोलणार आहेत, त्यामुळे त्यांना गपचीप बसावं लागलं। म्हणजे कालची ही बैठक लोकशाहीची नव्हती, आरेरावी करणे, ती एक दडपशाहीची बैठक होती। जर लोकशाहीच्या मंदिरामध्ये जर का अशा प्रकारे दडपशाही होत असेल तर सामान्य माणसाचा आवाज जर दाबला गेला तर उद्या तुमच्या आमच्यासाठी बोलणारा कोणीही राहणार नाही। म्हणून आता तरी जागे व्हा आणि अन्यायाचा विरोध करा। जय हिंद, जय भारत।